तर सन्माननीय सूरजजी पाटील साहेबांना विनंती करून आपण तिथेच थांबायचे, आपला शुभ सन्मान केला जाईल। मी या स्पर्धेचे आयोजक महेशजी गवळी यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। आणि आमचे साथी समालोचक अविनाश तरे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, तर त्यांना विनंती करेल या पहिल्या सत्रासाठी या ऐकूया शेलूचा एक जबरदस्त आवाज ज्यांना आपण ऐकलं। नुकत्याच झालेली स्पर्धा हिंदू हृदय सम्राट चषक शेलू गावची जी स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अत्यंत चांगलं समालोचन त्यांनी केलं। अगदी आपण पाहिलं तर हिंदी भाषेचा बेताब बादशाह बाबूशाह यांच्या समवेत ते जोडले गेले। तर या ऐकूया त्यांचा आवाज अविनाशजी तरे। धन्यवाद। धन्यवाद महेश धुळे उर्फ मॅडी। जोविली गावचा हा बुलंद आवाज आपण ऐकला या मॅच मध्ये। ना शिवशंकर तो कैलासपती, ना लंबोदर तो गणपती, नतमस्तक तया चरणी ज्याने केली स्वराज्य निर्मिती, देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांच्या चरणी अभिवादन करून मी अविनाश तरे या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो। मॅचला सुरुवात, गेम ऑन आणि पहिला चेंडू ला फेकून दिले सीमारेषेच्या पलीकडे। गणेश बसनेच्या बॅट बॉल राहिला हा दमदार स्ट्रोक षटकार। स्वर्गीय सुदामदादा पेमारे व स्वर्गीय प्रवीणदादा पाटील चषक 2022 भव्य ओराम्सचे हे सामने मैदानात सुरू असताना आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतीला अंतिम सामना असेल तो म्हणजे मानकिवली विपक्ष शेलू या दोन बलाढ्य संघांमध्ये। दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतो। यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे आमचं लक्ष असेल, नो चेंडू असेल, नो बॉल, त्यामुळे पुढचा चेंडू नक्कीच फ्री हिट असेल। ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे गणेश बसने षटकाराने, त्याच्यानंतर मात्र गोलंदाजावर थोडंसं दडपण आलंय आणि एक्स्ट्रा पिचिंग बघायला मिळालं आपल्याला आणि कुठेतरी हा चेंडू नो असेल। फ्री हिटचा चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल। सलामीचे फलंदाज जय कोलमामाता शेलू संघाचे, एकीकडे गणेश मसने तर दुसरीकडे साई मसने। एक चांगलं युद्ध बघायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये। मानकिवली विपक्ष शेलू यावेळी पुन्हा एकदा कॉपी पेस्ट स्टाईलने चेंडू जाईल वन बाउंड, सीमा पार, रन्स मिळतील 4, हा इथे चौकार। आमचे डीजे मास्टर कुठे असतील तर यायचं त्यांनी। समालोचन कक्षाच्या बाजूला डीजे मास्टर या आपण। जबरदस्त सामना मैदानामध्ये रंगत असताना एकीकडे जय कोलमामाता शेलू तर दुसरीकडे मानकिवली। आणि या आधीचा जो सामना झाला अत्यंत चुरशीची मॅच बघायला मिळाली आपल्याला। बदलापूर आणि वडवली या दोन संघांमध्ये अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला होता, त्यामुळे चांगले सामने आजच्या दिवसात बघायला मिळत आहेत। समालोचक देखील मॅडी धुळे आमच्या सोबत असतील, एक चांगले समालोचक ज्यांनी अनेक टुर्नामेंट्स अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्या, त्यांच्या आवाजाने त्यांचा गोड बुलंद आवाज आपण ऐकला।
आणि इथे मॅचला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर 9 आणि आता आलेला हा चौकार. म्हणजे 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11च्या घरात. ज्या सुरुवातीची गरज होती सेलू संघाला ती सुरुवात मात्र होते, कारण मानकुली हा बलाढ्य संघ आहे, त्यामुळे मोठी धावसंख्या उभारावी लागेल. पुढचा चेंडू यावेळी फक्त दिशा दिली आहे. चांगलं क्रिकेट, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला गणेशने, फेक की खराब, परंतु त्याचा फायदा उचलता आला नाही. एकाच धावेवर समाधान. आता आता स्ट्राईकवर येईल तो साई मसने. शेलू संघाचा एक मोठा खेळाडू ज्याच्या बॅट मधून नेहमी आपल्याला मोठमोठे फटके बघायला मिळतात, तो साई मसने आता स्ट्राईकवर असेल. साई आणि गणेश ही जोडी खेळपट्टीवर खेळत असताना गोलंदाजी मार्कवर मानकुली संघाकडून गोलंदाजी करत असताना गोलंदाज देव थोडीशी खराब कामगिरी केली आतापर्यंत. 3 चेंडू टाकलेत आणि 12 धावा खर्च केल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर. देव पुन्हा एकदा सज्ज होतो, समोर असेल साई मसने. यावेळी देखणा फटका होता, परंतु तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. जिथे वाटलं होतं की चेंडू सीमापार जाईल अमोल, परंतु 100% एफर्ट्स घेत असताना आपल्या संघासाठी का आम्ही बदलापूरहून इथे या मानिवलीच्या टुर्नामेंट मध्ये खेळण्यासाठी आलोय हे दाखवत असताना हे सर्वच खेळाडू, कारण त्यांना माहिती आहे की युट्यूबचं थेट प्रक्षेपण आहे आणि या चमचमत्या ट्रॉफीज जर आपण बघितल्या तर मी पहिल्यांदा बघतो. कर्जत तालुक्यात इतक्या भव्य दिव्य ट्रॉफीज पहिल्यांदाच बघायला मिळतात आणि संघांना देखील काय हवं असतं तर चांगल्या ट्रॉफीज. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. यावेळी गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षकच्या हाताखालून चेंडू निसटतोय, कव्हर चांगलं मिळेल त्याला, परंतु त्यापूर्वी पूर्ण होतील त्या 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती 15च्या घरात. 15 रन्स ऑन स्कोर बोर्ड. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. फक्त 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. 5 षटकांचा सामना आहे. शेवटचा चेंडू असेल हा. इथे कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. सुरुवात जर आपण विचार केला तर खूप चांगली बघायला मिळाली जय कोलम आता शेलू संघाकडून. पुन्हा एकदा गणेश सज्ज होतोय. यावेळी डान्सिंग डाऊन दी विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि कोणतीही चुकी नाही. इथे पहिलाच मोठा झटका बसतोय तो जय कोलम आता शेलू संघाला. एका षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या तिथेच निघावते, ती म्हणजे 15च्या घरात. एका गड्याच्या मोबदल्यात एक मोठा मासा मात्र गळाला मिळालाय जय कोलम आता शेलू संघाला. गणेशने चांगली सुरुवात केली होती. त्याच्या बॅट मधून एक षटकार, एक चौकार, एक एकेरी धाव, एक दुहेरी धाव बघायला मिळाली, परंतु त्यानंतर 5वा चेंडू फेस करत असताना गणेश माघारी परततोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी पुढचा फलंदाज खेळपट्टीवर रवाना होतोय निलेश उर्फ लिंबू. शेलू संघाचा तारणहार म्हणून ज्याची ओळख आहे तो निलेश मसने आता खेळपट्टीवर रवाना होतोय. स्पीडअप करायचंय, कारण मला वाटतं आजचा हा दुसरा दिवस आहे आणि पहिल्याच फेरीतील अंतिम सामना सुरू आहे. आज क्वार्टर फायनल देखील असेल आणि एक सेमीफायनल देखील खेळवायची आहे. त्यामुळे दोन्ही पंचांना विनंती असेल की आपण स्पीडअप करायचे आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंना देखील विनंती असेल की आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. दुसरा षटक प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कवर मानकुली संघाकडून निलेश, अत्यंत अनुभवी खेळाडू मानकुली संघाचा, यावेळी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईकवर असेल निलेश आणि नॉन स्ट्राईकला साई. म्हणजे निलेश टू निलेश असं आता तुंबळ युद्ध आपल्याला बघायला मिळणार आहे, कारण फलंदाजी करत असताना देखील शेलू संघाचा निलेश आणि गोलंदाजी मार्कवर मानकुली संघाकडून निलेश. कोणता निलेश एकमेकांवर हवी होतो ते मात्र आता बघायला मिळणार आहे. दुसरं षटक, पहिला चेंडू घेऊन निलेश तयार होतो. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता निलेशने, परंतु ब्लाइंड स्ट्रोक होता. चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाही आणि एक चांगली सुरुवात करत असताना मानकुली संघाचा हा गोलंदाज निलेश आपल्या संघासाठी. ज्या देवने 15 धावा खर्च केल्यात त्याची भरपाई इथे निलेशला काढावी लागेल. एक एक निर्धाव चेंडू टाकावे लागतील आणि विकेट्स देखील घ्यावे लागतील. तेव्हा कुठेतरी कमबॅक करेल मानकुली संघ. 5 षटकांचा सामना. दुसरा चेंडू घेऊन निलेश पुन्हा एकदा सज्ज होतं. यावेळी स्ट्रेट डाऊन दी विकेट. चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे परंतु व्हेरी गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं.
कुठेतरी वाटलं होतं की झेल होऊ शकतो, परंतु झेल काही कॅरी करता आला नाही. एक धाव मिळेल. गुड एफर्ट्स बघायला मिळाले, कारण थोडा कठीण झेल होता. यस, आयोजकांकडून सूचना असेल की ग्रीन पट्टीला जर चेंडू लागला तरच बाउंड्री असणार आहे. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. एका धावेने स्ट्राईक रोटेट होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16च्या घरात. तिसरा चेंडू घेऊन निलेश सज्ज होतोय. यावेळी पंच आमच्याकडे वळतील. उजव्या स्टिकच्या बाहेर चेंडू आणि गोलंदाजाला दंडित घोषित करण्यात येते. स्वेरी चेंडूने धावसंख्या पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचते ती 17च्या घरात. पंचांशी उद्धत घालण्याची झाल्याची नाहीये मित्रांनो. आपण पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर एकेरी धाव आणि आता आलेला हा वाईट चेंडू. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे मोठमोठे फटके मारावे लागतील इथे फलंदाजांना. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जबरदस्त गोलंदाजी. आणखी एक निर्धाव चेंडू येतो निलेशच्या गोलंदाजीमधून. निलेशचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. खूप सारा अनुभव या खेळाडूकडे आणि तो सर्वस्व पणाला लावत असताना. डेकोरेटर्स आपण कुठे असाल तर ती जी पट्टी निघाली आहे ती मैदानात येते. लगेचच जायचं आपण. तीन चेंडू टाकले आतापर्यंत निलेशने आणि 2 धावा खर्च केल्यात. यावेळी खणून काढले चेंडूला. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या पूर्ण. अगदी चित्याच्या चपळाईने या 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावींच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 19च्या घरात. ज्या धावांना रोख लावायचा होता तिथे मला वाटतं कुठेतरी निलेश चांगली गोलंदाजी करतोय, कारण आतापर्यंत निलेशने 2 चेंडू निर्धाव टाकलेत. एक एकेरी धाव, एक दुहेरी धाव आणि एक वाईट चेंडू. 5वा चेंडू घेऊन निलेश समोर असेल साई मसने. इथे यावेळी चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, परंतु झेल मात्र पकडता आला नाहीये. जीवनदान मिळतंय ते साईला. 20 धावा धाव फळकावर. एक चांगली सुरुवात म्हणता येईल दोन्ही संघांसाठी, कारण पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला तर 15 धावा खर्च केल्या होत्या देवने आणि आता इथे निलेशने 5 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्यात. कमबॅक केलंय. ज्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उचलायचा होता तो मात्र पुरेसा उचलता आला नाहीये. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे काय होतंय ते बघूया. हा देखील चेंडू निर्धाव. व्हॉट कमबॅक. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली निलेशच्या माध्यमातून. अगदी आपला अनुभव पणाला लावला आणि ज्या धावा खर्च केल्या होत्या देवने त्याची मात्र पूर्णपणे भरपाई केली आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 10च्या सरासरीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20च्या घरात. दोन षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 20. तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर मानकुली संघाकडून हेमंत. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन हेमंत तयार होतोय. 09 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी, कारण समोर एक तगडा फलंदाज शेलू संघाचा साई मसने. पहिला चेंडू फेस करेल हेमंतचा. पहिला चेंडू घेऊन हेमंत तयार होतो. यावेळी फुल टॉप चेंडू होता. झेलची संधी होती ती मात्र मिस केली आहे.
हाताला स्पर्श होऊन चेंडू ग्राउंड मध्ये पडला आणि एक धाव मिळाली. या संधीचं सोनं करावं लागेल इथे साई मसनेला, कारण या खेळाडूच्या मनगडात बरीचशी ताकद आहे, ती मात्र दाखवावी लागेल. कारण नाणेफेक मला वाटतं हरला होता शेलू संघ, त्यामुळे प्रथम फलंदाजी करायला मिळते आणि मानकुली संघासमोर कमीत कमी 60 अप धावसंख्या उभारावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे आणि फलंदाजांसाठी हा खेळपट्टी खूप साजेशी आहे. यावेळी निर्धाव चेंडू, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती निलेशने, अगदी त्याच्या पावलावर पाऊल टाकून गोलंदाजी करतो हेमंत. म्हणजे देवने जी गोलंदाजी केली होती ना, त्याची संपूर्ण भरपाई करतात बाकीचे उरलेले गोलंदाज. परंतु इथे शेलू संघाच्या फलंदाजांना थांबून चालणार नाहीये, मोठे फटके मारावे लागतील, आपल्या मनगडातली ताकद दाखवावी लागेल. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज हेमंत पुन्हा एकदा सज्ज होतो. उजव्या स्टिकच्या बाहेर चेंडू, पंच राजेंद्र भोईर आमच्याकडे वळतील. हा वाईट चेंडू असेल आणि स्क्वेअरची एक धाव फलकावर ऍड होईल. धावसंख्या पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती 22च्या घरात. 22 रन्स ऑन स्कोरबोर्ड. यावेळी निलेश मसने ब्रँडेड स्ट्रोक, चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. हा येतोय हाय ह्यूज हँडसम षटकार. बॅटमधून षटकार आलाय, संजीवनी देणारा हा षटकार आहे. चौथा चेंडू गुण हेमंत पुन्हा एकदा निलेश साडी. यावेळी गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू थांबणार नाही, जाईल सीमा पार, रन्स मिळतील 4 चौकार. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील सुरेख, परंतु तोपर्यंत पूर्ण होतील त्यात 2 धावा. चौतीस धावा धाव फळकावर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल, पंच आम्हाला सांगतायत नक्कीच. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज. यावेळी निलेश मसने, इथे डायरेक्ट हिट आणि परतावा लागली ते साई मसनेला.
कशीच आम्हाला सांगून गेले की नक्कीच आमचा प्रयत्न असणार आहे की आम्ही झाडं लावूया. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34च्या घरात. गणेश माघारी परतलाय आणि साई देखील माघारी परतलाय. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज भास्कर तरे स्ट्राईकवर असेल, नॉन स्ट्राईकला निलेश आणि गोलंदाजी मार्कवर सांघिक चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा निलेश. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क नाही. डॉट बॉल. या इनिंगचा जर आपण विचार केला ना तर बरेचसे डॉट बॉल बघायला मिळाले. कुठेतरी एकेरी धाव दुहेरी धाव येणं गरजेचं होतं परंतु त्या आल्या नाही. डॉट बॉल आले आणि त्यानंतर चौकार षटकार बघायला मिळाले. यावेळी भास्कर तरे व्हाट अ स्ट्रोक. जबरदस्त फटका, देखणा, चाबूक, रापचिक. चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. षटक प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 46च्या घरात. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 9 चेंडूंमध्ये मॅक्झिमम धावसंख्या उभारावी लागेल. चेंडू पुरवायचे आयोजक आपण जुना चेंडू द्यायचा आहे. सेहेचाळीस धावा धावफलकावर. 46 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आणि ज्या फॉर्म मध्ये होता भास्कर गेल्या 2-3 वर्षापूर्वी तो फॉर्म मात्र त्याचा वापस परत येतोय. शेलूच्या मैदानावर जी टुर्नामेंट रंगली हिंदुहृदय सम्राट चषक, त्या टुर्नामेंट मध्ये अत्यंत अष्टपैलू कामगिरी केली भास्करने, मग ती फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो. आणि यावेळी देखील जबरदस्त 2 फटके भास्करच्या बॅटमधून बघायला मिळाले. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज निलेश सज्ज होतोय. समोर असेल पुन्हा एकदा भास्कर. यावेळी कट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पंच आमच्याकडे ते वळतील. उजव्या स्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू असेला. वाईट घोषित केले पंचांनी त्याला. त्या वाईटच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आणि जाऊन पोहोचते ती 47च्या घरात. अ बिग फाईट मॅच. एक मोठा सामना, महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. तो म्हणजे शेलू विपक्ष माणकिवली. एकीकडे बदलापूर परिसरातील दादा संघ तर दुसरीकडे कर्जत तालुक्याच्या संघाने गाजवलाय तो शेलू संघ. म्हणजे काटेकी टक्कर बघायला मिळते. मानकिवली की शेलू, बदलापूर की कर्जत. आणि आता ह्यावेळी भास्कर की निलेश. चांगलं षटक हाताळलं होतं निलेशने. दुसरं षटक फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केल्यात. चौथा चेंडू घेऊन निलेश सज्ज होतोय भास्कर तरेसाठी. यावेळी कट करण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल आणि निलेश मसणे आता स्ट्राईक वर असेल. चौथ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 48च्या घरात. अजूनही 1 षटकाचा खेळ शिल्लक आहे म्हणून एकंदरीत 8 चेंडूंचा खेळ बाकी आता.
5वा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. यावेळी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अगदी डोळे मिटून फटके खेळतात हे फलंदाज असं मला वाटतंय अमोल. कारण दरवेळी तुम्ही षटकार चौकार मारू शकत नाही, तुम्हाला एकेरी धाव दुहेरी धाव देखील काढावी लागते. ईच अँड एव्हरी सिंगल इज इम्पॉर्टंट इन एनी फॉर्मॅट ऑफ क्रिकेट. रमेश तेंडुलकर एक सुंदर वाक्य सांगून गेलेत की एकेरी धाव ही खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये, आणि ती मात्र बघायला मिळत नाहीये. शेवटचा चेंडू यावेळी स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. मानकिवली संघ लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय, कारण एक्झॅक्ट 3:32 झाली आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 54च्या घरात. 54 रन्स ऑन स्कोअर बोर्ड. शेवटचं षटक डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक. आणि आता यावेळी गोलंदाजी मार्कवर मानकिवली संघाकडून गोलंदाज जय भवानी क्रिकेट संघ मानिवली आयोजित स्वर्गीय सुदामदादा पेमारे व स्वर्गीय प्रवीणदादा पाटील चषक 2022 या स्पर्धेचे मुख्य आयोजक असतील सन्माननीय श्री रमेश गवळी व कुमार महेश गवळी, अगदी आमचे जवळचे मित्र. आणि आपण बघू शकता का हा भव्य दिव्य सोहळा रंगत असताना या बिरदोलेच्या मैदानावर. जरी ही स्पर्धा मानिवलीकरांनी ठेवली असली तरी मात्र हे मैदान उपलब्ध करून दिले बिरदोलेकरांनी, म्हणजे त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. या स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणजे मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात ही स्पोर्ट्स सायकल बघायला मिळते. आणि या चमचमत्या ट्रॉफीज, आकर्षक ट्रॉफीज मैदानामध्ये कोणते 4 संघ या चमचमत्या ट्रॉफीजवर आपलं नाव कोरणार. कालच्या दिवसामध्ये मला वाटतं वंजारपाडा, शिवशक्ती वंजारपाडा हा संघ टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलाय, आणि आजच्या दिवसातून जो संघ टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचेल त्यांची सेमीफायनल देखील बघायला मिळेल आजच्या दिवसामध्ये आपल्याला. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो आपण. दोन्ही पंचांना विनंती असेल आणि सर्वच खेळाडूंना विनंती असेल. शेवटचं षटक प्रगतीपथावर. डेथ ओव्हर घेऊन गोलंदाज तयार. पहिला चेंडू यावेळी भास्कर तरे इज ऑन फायर. चेंडूला फेकून दिले सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. षटकार. फॅक्ट 3 षटकार आले तर मात्र एक गुप्त बक्षीस आले भास्करसाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक. ज्यांनी बक्षीस लावले त्यांनी सांगितलं की माझं नाव सांगायचं नाहीये, परंतु बक्षीस मात्र त्यांनी जमा केलंय. एक षटकार आलाय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धाव संख्या 60 धावा धाव फलकावर. लास्ट 5 बॉल्स टू गो. यावेळी बॅटची कडा डायरेक्ट हिट केलंय. पंचांकडे आमचं लक्ष असेल. यस, रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. आमचे युट्यूबर नक्कीच tenniscricket.in च्या माध्यमातून शहानिशा करतील आणि जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. Yes, it is not out. पंच नॉट आउटचा इशारा असणाऱ्या अत्यंत अनुभवी पंच स्टंप पुरवायचे. आपण आयोजकांना विनंती असेल
यस मॅचला सुरुवात होईल. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर आलेली ही एकेरी धाव. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज राज. इथे निलेश मसने चांगला फटका खेळलाय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. भास्करने थांबवलंय कारण भास्करला माहिती आहे की चांगल्या लयमध्ये तो देखील आहे. आतापर्यंत भास्करच्या बॅटमधून 3 षटकार आलेत आणि आता हे 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे मोठे फटके मारण्याची ताकद भास्करमध्ये देखील आहे. स्वतःवर विश्वास दाखवलाय, परंतु बघूया त्या विश्वासावर तो सार्थ ठरतोय का. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज राज मानकुली संघाकडून. यावेळी गुडघा टेकून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्विंग अँड मिस बघायला मिळालं. स्विंग अँड मिस अनालिसिस मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या तिथेच निघावते, ती म्हणजे 62च्या घरात. 62 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लास्ट 2 बॉल्स टू गो. खूप चांगलं कमबॅक बघायला मिळालं राजकडून. पहिला षटकार जरी आला असला तरी त्यानंतर 2 वेळा एकेरी धाव आणि आता आलेला हा निर्धाव चेंडू. 5वा चेंडू घेऊन राज सज्ज होते भास्करसाठी. यावेळी धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल भास्करला. चेंडू. धाव संख्या 62. नवीन बॅट्समन राजू दरे खेळपट्टीवर रवाना होते. यावेळी स्ट्राईक वर असेल निलेश, नॉन स्ट्राईकला राजू. इथे पंच आमच्याकडे वळतील. राजेंद्र भोईर अत्यंत अनुभवी पंच. कर्जत टेनिस क्रिकेटचे बाहुबली म्हणून ज्यांची ओळख आहे ते राजेंद्र भोईर आता पंचांच्या भूमिकेत. आणि पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे, याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. उजव्या स्टिकच्या बाहेर चेंडू. पंचांनी त्याला दंडित घोषित केलाय वाईड साठी. चला स्पीडअप करा मित्रांनो, अजिबात वेळ वाया घालवायचा नाहीये. दोन सामने जिंकून मला वाटतं जांभरूक संघ क्वार्टर फायनल मध्ये जाऊन दाखल झालाय. यावेळी शेवटचा चेंडू घेऊन राज तयार होतो. समोर असेल निलेश मसने. यस 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या तिथेच स्थिगावली आहे, ती म्हणजे 63च्या घरात. येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 64 धावांची गरज मानकुली संघाला. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. आपल्या प्राणांची आहुती दिली आणि त्यांचंच हे गाव मानिवली गाव आणि त्यांच्याकडून आयोजित ही स्पर्धा स्वर्गीय सुदामदादा पेमारे व स्वर्गीय प्रवीणदादा पाटील स्मृती चषक 2022
आमचे अगदी जवळचे मित्र आमचे छोटे भाऊ हनुमान गायकर इथे उपस्थित झालेत. या आपण व्यासपीठावर. स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. एक चांगले कबड्डीपट्टू म्हणून ज्यांची ओळख आहे ते मात्र इथे उपस्थित झालेत. शेलू संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. मानकुली संघ लगेचच आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे. येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 64 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी मानकिवली संघाला. ही जी स्पर्धा सुरू आहे स्वर्गीय सुदामदादा पेमारे व स्वर्गीय प्रवीणदादा पाटील स्मृती चषक, याच्यामध्ये प्रथम पारितोषिक असेल 50,000 रुपये व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये व आकर्षक चषक, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक असेल 12,500 व चषक, त्यानंतर चतुर्थ पारितोषिक असेल 12,500 व आकर्षक चषक. मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात आपण बघू शकता ही चमचमती स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट असणार आहे स्पोर्ट्स बॅट, त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजांसाठी स्पोर्ट्स शूज असणार आहे. अनेक बक्षिसं घेऊन ही आणि या स्पर्धेचं विशेष आकर्षण असेल ते म्हणजे युट्यूबचं थेट प्रक्षेपण. भव्य दिव्य असं आयोजन, सुसज्ज मैदान आणि आयोजक या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री रमेश गवळी आणि कुमार महेश गवळी साहेब. त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण कोणतीही स्पर्धा ज्यावेळी आपल्याला आयोजन करायचं असतं ना त्यावेळी अफाट मेहनत घ्यावी लागते आणि ती मात्र दिसते आपल्याला इकडे या दोन्ही आयोजकांकडून. सामन्याला सुरुवात होते. आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथा सामना, शेवटचा सामना आणि टार्गेट असेल येणारे 30 चेंडू जिंकण्यासाठी 64 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर शेलू संघाकडून सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज भास्कर तरे सज्ज होतोय. स्ट्राईकवर असेल मानकुली संघाचा कुमार, नॉन स्ट्राईकवर पंकज. पहिला चेंडू भास्करचा अगदी वेगाने टाकला होता. अचूक टप्प्याचा हा चेंडू होता. यष्टांच्या मागे जे के शेलू संघाचे अत्यंत अनुभवी विकेट किपर वसंत मसने आज बघायला मिळतील आपल्याला. आणि पहिला चेंडू निर्धाव टाकलाय भास्करने. ज्या खेळाची सुरुवात अपेक्षित होती भास्कर कडून ती मात्र सुरू होतीये. थोडंसं दडपण असलं तर यावेळी फलंदाजांवर, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. फक्त 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत, एक लॉंग ऑनला आणि एक डीप मिड विकेटला. आणि ह्याच खऱ्या ओव्हर आहेत जिथे आपण जास्तीत जास्त धावा कुठून काढू शकतो. दुसरा चेंडू घेऊन भास्कर सज्ज होतोय. यावेळी प्रभात शेलार चेंडू खाली येईल परंतु तोपर्यंत पूर्ण होईल ती एक धाव. एका धावेने धावांचा श्री गणेश होतोय मानकिवली संघाचा. चांगली गोलंदाजी करत असताना भास्कर आपल्या संघासाठी अशीच गोलंदाजी करावी लागेल. परंतु यावेळी असेल पंकज बोले स्ट्राईकवर. 17 नंबरची जर्सी घातलेला हा खेळाडू ज्याने अनेक मैदानं गाजवली आहेत आणि मला वाटतं 2 वर्षापूर्वी बदलापूर मयूर पिसेकर यांच्या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरलेला हा खेळाडू ज्याने बाईक मिळवली होती तोच पंकज बोले. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु काय चेंडू टाकलाय भास्करने. अगदी गतिमान चेंडू होता. यष्टीरक्षक वसंत मसने यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. अगदी खूप वर्षानंतर वसंतला आपण विकेट किपिंग करताना बघायला मिळतो. यष्टांच्या अगदी जवळ चिटकून विकेट किपिंग करण्यात हा यष्टीरक्षक माहीर होता आणि तसंच यष्टीरक्षण करत असताना आपल्या संघासाठी आता थोडा डीप वर असेल परंतु चांगलं यष्टीरक्षण. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव संख्या 1 या आकड्यावर. यावेळी चांगला फटका राजू तरे चेंडू खाली येईल. मिळेल ती फक्त एकच धाव, कारण राजू तरेचं एक वैशिष्ट्य आहे. शेल्यू गावातील सगळ्यात चप्पल क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची वर्णी लागते तो म्हणजे राजू तरे. रायता एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो आणि आज मैदानात या जय कोलमाता शेल्यू संघाकडून खेळत असताना चांगली कामगिरी बजावत असताना राजू. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर एकेरी धाव, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि आता आलेली ही एक धाव. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 2च्या घरात. यावेळी हेलिकॉप्टर स्टाईलने फटका उडवलाय परंतु पुन्हा एकदा राजू तरे चेंडू खाली येईल. कोणतीही चुकी नाही. मिळेल ती फक्त एकच धाव. या एका धावेने स्ट्राईक रोटेट होते आणि या शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा स्ट्राईकवर येईल
तो पंकज. पंकज कडून खूप साऱ्या अपेक्षा असतील, कारण एक ताकदवर फलंदाज आहे मानकिवली संघाचा. पंकज असेल, कुमार असेल, अजून आणखी मोठमोठे फलंदाज या संघात देखील आहेत. त्यामुळे नक्कीच चुरशीचा सामना होईल. शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच जाईल, यात मात्र कोणतीही शंका नाही. लास्ट बॉल टू गो. यावेळी बॅटची कडा खराब फेकी बघायला मिळाली. या एका धावेने संघ पुढे सरकतो, एका षटकाचा खेळ संपतो आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 4. तोपर्यंत संधी देऊया आपल्या लाडक्या डीजेला. आठवण करून देत असताना सूरज, एका षटकाचा खेळ संपलाय, धाव संख्या 4च्या घरात. आता सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर निलेश मसने. शेलू संघाचा फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची ओळख आहे, तो निलेश मसने आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईकवर कुमार, स्ट्राईकवर पंकज आणि नॉन स्ट्राईकला कुमार. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. यष्टांच्या मागे अगदी जवळ आता उभा असेल वसंत मसने. पहिला चेंडू निलेशचा पंकजसाठी. चांगला फटका येतोय पंकजच्या बॅट मधून. राजू तरे, चांगलं क्षेत्ररक्षण. मिळेल ती फक्त एकच धाव. या एका धावेने का होईना, परंतु माणिकवली संघ पुढे सरकतोय. 5 धावा धावफलकावर. आतापर्यंत आपण जर विचार केला तर 7 चेंडू टाकलेत शेलू संघाने आणि त्याच्यामध्ये एकेरीच्या स्वरूपात 5 धावा खर्च केलेत. त्यातील 2 चेंडू हे निर्धाव फेकलेत भास्करने. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली भास्करने, तशीच गोलंदाजी करावी लागेल इथे निलेशला. इथे यावेळी आडव्या बॅटने आलेला हा फटका. क्षेत्ररक्षक आहे राजू तरे, कोणतीही चुकी नाही आणि पहिलाच हादरा बसतो इथे माणिकवली संघाला. मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र आपली विकेट गमावून बसलाय. एक मोठा हादरा बसला इथे माणिकवली संघाला. धावांची गरज होती, त्यामुळे मोठे फटके मारणे देखील गरजेचं असणार आहे. तिसरा चेंडू घेऊन निलेश सज्ज होतोय. नवीन फलंदाज तयार. यावेळी स्लोवर चेंडू होता. किती परिवर्तन बघायला मिळालं. ह्या गोलंदाजाचं एक वैशिष्ट्य आहे की कधी कधी तो फार वेगाने चेंडू टाकतो आणि त्यानंतर मात्र चेंडूला धीमा करतो, गतीमध्ये व्हेरिएशन करतो. तेच बघायला मिळालं. पहिल्या चेंडूवर एक धाव होती, त्यानंतर विकेट आणि आता आलेली ही एकेरी धाव. एका धावेने स्ट्राईक रोटेट होते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 6च्या घरात. 6 रन्स ऑन स्कोर बोर्ड. चौथा चेंडू गुण गोलंदाज निलेश. यावेळी पंकज भोले मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू जातोय 1 बाउन्सी मापा. रन्स मिळतील 4 चौकार.
डीजे वो बुलाती है मगर जाने का नाही. आणि यावेळेस एक चांगला फटका, चांगला चौकार आलाय पंकज भोलेच्या बॅट मधून. या पंकज कडून खूप साऱ्या अपेक्षा असणार आहेत. आतापर्यंत तक धरून बसलाय खेळपट्टीवर, त्यामुळे नक्कीच मोठ्या फटक्यांची अपेक्षा त्याला त्या मानकुलीच्या पाठीराख्यांकडून असणार आहे. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 5वा चेंडू घेऊन निलेश पुन्हा एकदा एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला होता पंकजने. क्षेत्ररक्षक राजू तरे चेंडू खाली येईल, फेकी करेल, तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. चौकारानंतर कुठेतरी कमबॅक करतो निलेश आपल्या संघासाठी. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 11च्या घरात. एक गडी माघारी परतलाय मानकुली संघाचा. थोडीशी धीमी सुरुवात बघायला मिळते, कारण 30 चेंडूंमध्ये 64 धावांचं लक्ष आहे आणि हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक चालू आहे. आणि हा शेवटचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकलेला चेंडू. स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिसच्या स्वरूपात 2 षटकांचा खेळ संपतो आणि 5.5च्या सरासरीने 11 धावा धावफलकावरती. धाव फळकावर आता येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. प्रति षटक तुम्हाला 18ची सरासरी राखावी लागेल जिंकण्यासाठी. 17.67ची आमचे अचूक गुणलेखक विराज आम्हाला सांगतायत. गुणलेखकाची कामगिरी फार महत्वाची असते, कारण एक धाव जरी कमी झाली तरी त्याचा मोबदला, त्याचा फटका मात्र एखाद्या कोणत्या तरी संघाला बसू शकतो. येणारे 18 चेंडू, 53 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर सांघिक 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन गोलंदाज भास्कर तरी पुन्हा एकदा सज्ज होतो. रफ्तार का सौदागर शेलू संघाचा 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन समोर असेल पंकज भोले. यावेळी शरीराचा वेध घेतला चेंडूने, अपील केलंय, परंतु ते अपील पंचांनी फेटाळून लावलंय. अपील मध्ये उत्साह फार होता, परंतु आत्मविश्वास कमी होता आणि तो फेटाळून लावला आमचे पंच राजेंद्र भोईर यांनी. अत्यंत अनुभवी पंच, बऱ्याच ठिकाणी पंचांची कामगिरी पार पाडत असतात. पहिल्या चेंडूवर एकेरी धावली आहे, 12 धावा धावफलकावर. कुठेतरी बॅकफुटवर येऊन थांबलाय मानकुली संघ. ज्या फटक्यांची अपेक्षा आहे ते फटके मात्र मारावे लागतील. यावेळी अगदी पुढ्यात टाकलेला चेंडू, बॅटची काढा घेतली. ओमकार मस्ते चेंडू खाली येईल, ओमू चेंडू खाली येईल. फक्त एक धाव मिळेल आणि या एका धावेने स्ट्राइक रोटेट होते. नवीन आलेला फलंदाज हेमंत आता स्ट्राइक वर असेल. पंकज आता स्ट्राइक वर असणार आहे. 13 धावा धावफलकावरती, 13 रन्स. यावेळी अतिवान चेंडू होता. जबरदस्त कामगिरी करत असताना यष्टांच्या मागे यष्टी रक्षक वसंत मसने. बऱ्याच वर्षांनी त्याला खेळताना बघायला मिळतं. गणेश, नक्कीच वसंत मसने उर्फ वशा हा खूप फेमस यष्टी रक्षक होता. बरीचशी मैदाने या विकेट किपरने गाजवली आहेत आणि तोच यष्टांच्या मागे अगदी अचूक कामगिरी करत असताना जो विश्वास संघाने त्याच्यावर दिला त्याच्यावर तो सार्थ ठरतोय. यावेळी राजू तरे पुन्हा एकदा चेंडू खाली येईल आणि एकच धाव. बघा, राजू हा सगळ्यात चप्पल क्षेत्ररक्षक आहे शेलू संघाचा ना. आतापर्यंत मला वाटतं या 3 षटकामध्ये सगळ्यात जास्त चेंडू त्याच्याकडेच गेलेत आणि त्याने एकही चुकी केली नाहीये. मला वाटतं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत त्याच्याकडून. कोणत्याही संघाची अत्यंत महत्वाची बाजू म्हणजे त्याचं क्षेत्ररक्षण असतं आणि शेलू संघ अगदी चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना मैदानामध्ये
यावेळी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, गतिमान चेंडू टप्पा पाडल्यावर सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. हा येतोय निर्धाव चेंडू. एक एक निर्धाव चेंडू मात्र शेलू संघाचं पारडं जड करतोय आणि बॅकफुटला येऊन बसतोय कुठेतरी मानकिवली संघ. अगदी बदलापूर परिसरातील नामांकित हा संघ कुठेतरी या मानिवलीच्या टुर्नामेंटमध्ये थोडीशी खराब कामगिरी करताना बघायला मिळतो. परंतु अजूनही वेळ गेली नाहीये. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी चेंडू हवेमध्ये, प्रभात शेलार चुकी करतोय. चुकीला माफी नाही. या चुकीचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतील. चुकी केली, झेल सोडला, 2 धावा देखील खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ संपतो. धावसंख्या 16च्या घरात, उर्वरित 12 चेंडू. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. 24च्या सरासरीने धावा करायच्यात. गोलंदाजी मार्कवर शेलू संघाचा गोलंदाज रोहन शेलार सज्ज होतोय 4थं षटक घेऊन. चांगली गोलंदाजी करावी लागेल, टिचून मारा करावा लागेल. यावेळी ज्या पद्धतीने षटक हाताळलं भास्कर आणि निलेशने, तशीच गोलंदाजी रोहनला करावी लागेल. परंतु सलामीचा फलंदाज पंकज भोले अजूनही खेळपट्टीवर तैनात आहे. येणारे 12 चेंडू, 48 धावांची गरज. प्रति षटक 4-4 षटकार मारावे लागतील. पहिला चेंडू रोहनचा, समोर असेल पंकज भोले. इथे हे 9 चेंडू, पहिला चेंडू 9. चेंडू आणि पुढचा चेंडू हा फ्री हिटचा असणार आहे. या फ्री हिटच्या चेंडूचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल इथे पंकजला. आमच्या अगदी जवळचे मित्र आहेत पंकज, चांगले बॅट्समन देखील आहेत. त्यामुळे या फ्री हिटच्या चेंडूचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल. या येणाऱ्या चेंडूवर चौकार किंवा षटकार ठोकावाच लागेल. त्यावेळी कुठेतरी सामन्यात रंगत तयार होईल. 12 चेंडू आणि 47 धावांची गरज. रोहन शेलार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पुढचा चेंडू घेऊन पंकज साठी फ्री हिटचा चेंडू. यावेळी वाईट चेंडू असेल. पहिला चेंडू 9 होता आणि त्यानंतर वाईट. धावांचा डोंगर बराचसा आहे, परंतु मित्रांनो अशक्य नाहीये. जर तुम्ही चुका कराल तर त्याची भरपाई तुम्हाला भरावीच लागेल. कारण शेवटच्या चेंडूवर प्रभातने एक झेल सोडला, त्यामुळे ती फलंदाजाला एक ती संधी असणार आहे. आणि आता 9 चेंडू आणि वाईट चेंडू. किशोरजी काळेकर साहेब यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वर्गीय सुदामदादा पेमारे आणि स्वर्गीय प्रवीणदादा पाटील चषक 2022 भव्य दिव्य आयोजन, भव्य दिव्य हा क्रिकेटचा सोहळा या बिरदोळे नगरीमध्ये पार पडत असताना, परंतु आयोजक असतील मानिवलीकर जय भवानी क्रिकेट संघ मानिवली आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री रमेशजी गवळी आणि कुमार महेश गवळी. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज रोहन सज्ज होतोय. यावेळी डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू. कौतुक करेल मी यष्टिरक्षकाचं, कारण अजून जर थोडा फास्ट चेंडू असता तर कदाचित चौकार गेला असता. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी चेंडू अडवलाय काबिले तारीफ. रोहन मात्र इथं दिशा भरकटतोय. पहिला चेंडू 9, त्यानंतर वाईट, त्यानंतर एकेरी धाव आणि आता आलेला पुन्हा वाईट चेंडू. म्हणजे एकंदरीत एका चेंडूवर चौकार मारलाय या फलंदाजांनी.
कारण एका चेंडूवर 4 धावा खर्च केल्यात. दुसरा चेंडू गोल चौथ्या षटकातील. यावेळी पुढ्यात टाकला चेंडू अगदी हेलिकॉप्टर स्टाईलने चेंडूला उडवलाय. साई मस्त चेंडू खाली येईल तोपर्यंत मिळेल ती फक्त एक धाव. बॅकअप खराब, कलेक्शन खराब मी म्हणेल, कारण फेकी चांगली होती परंतु रोहनला व्यवस्थित चेंडू कलेक्ट करता नाही आणि त्याच्यानंतर जो कव्हरला खेळाडू होता गणेश तरे त्याला देखील व्यवस्थित कव्हर करता आला नाही चेंडूला. या चेंडूवर मिळतील 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघ पुढे सरकेल. धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 22च्या घरात. येणारे 10 चेंडू आणि 42 धावांची गरज. यावेळी सरळ खेळलाय साई मस्ते. उंचीचा पुरेपूर फायदा बघायला मिळतो. जर दुसरा कोणताही तिथे क्षेत्ररक्षक असता तर चेंडू 1 बाउंस सीमापार गेला असता 4 धावांसाठी, परंतु आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतला. आणि जे कोणी उंच खेळाडू असतात ना क्रिकेटमध्ये त्यांना फलंदाजी करताना देखील खूप फायदा होतो, कारण ते आरामात षटकार ठोकू शकतात लांब लांब. इथे मात्र उंचीचा फायदा घेतला साईने क्षेत्ररक्षण करत असताना. अक्षरशः 3 धावा अडवल्या. त्यावेळी चांगला चेंडू होता. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय. राजू चेंडू खाली येईल. एकच धाव मिळेल. या एका धावेने संघ पुढे सरकेल. स्ट्राईक रोटेट होईल आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 24च्या घरात. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल कारण आता समीकरण अवघड होत चाललंय. येणारे 8 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार मारावाच लागेल. षटकारच मारावा लागेल मित्रबंधू. इथे व्यवस्थित बॅटच्या पड्ड्यात चेंडू आला नाही आणि एकच धाव. 4थं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ज्या अटीतटीच्या मॅचची अपेक्षा होती या दोन्ही संघांकडून, विशेषतः मानकुली संघाकडून, ती मात्र झालेली नाहीये. कुठेतरी बॅकफॉर्डवर येऊन बसलाय मानकुली संघ. रोहनचा शेवटचा चेंडू असेल. ते शरीराचा वेध घेतलाय चेंडूने. चंद्रकांतजी मसणे आपण यायचं व्यासपीठावर. या स्पर्धेचे आयोजक कुमार महेशजी गवळे आपले जवळचे मित्र अगदी, आणि ते आपली आतुरतेने वाट बघतात इथे व्यासपीठावर. 4 षटकांचा खेळ संपलाय. धाव संख्या फक्त आणि फक्त 25च्या घरात. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. 6 चेंडू 40 धावा. सहा चेंडूंमध्ये 39 धावांची गरज आहे. आणि आता यावेळी शेलू संघाकडून गोलंदाजी मार्कवर एक युवा सितारा शेलू संघाचा गणेश डांगरे. बऱ्याच ठिकाणी या खेळाडूला संधी मिळाली आहे गोलंदाजी करण्याची. आता आज या मैदानात आपली चांगली कामगिरी करेल का? जर 3 विकेट्स मिळवले तर अमोल गायकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक गणेशसाठी. पहिला चेंडू यावेळी चांगला चेंडू होता. अचूक टप्प्याचा, अचूक लाईन लेनचा पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. अमोलकडून 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे जर मेडल षटक हाताळलं तरी देखील 500 रुपयांचं पारितोषिक असेल अमोलकडून. एक दिलदार नेतृत्व, अवसरे गावातील युवा तरुण तडफदार नेतृत्व. पहिलाच ह्यावेळी व्हॉट अ कॅच, जबरदस्त झेल. असं वाटलं होतं की चेंडू सीमापार षटकारासाठी जाईल, परंतु झेल पकडलाय. पहिला विकेट आलाय गणेशच्या गोलंदाजीमधून. अजून जर 2 विकेट घेतले बॅक टू बॅक तर अमोलजी गायकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक.
मध्ये 38 धावा करायच्यात. 3 चेंडू मध्ये 38 धावा करायच्यात. चौथा चेंडू गुण गणेश डांगरे. यावेळी लेट का होईना परंतु थेट आलाय ह्यूज हिट सिक्सर. जो ओळखला जातो ते फटके मात्र शेवटच्या क्षणी येत आहेत. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे एका हाती सामना खेचून घेतला तो म्हणजे जय कोलम माता शैलू संघाने मानकिवली संघाच्या विरोधात. चांगली कामगिरी फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी असेल दोन्ही क्षेत्र गाजून ठेवले मात्र जय कोलम माता शैलू संघाने. आणि आता शेवटचा चेंडू स्लो चेंडू होता. चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली स्वतः भास्कर तरे कोणतीही चुकी नाही आणि दुसरी विकेट मिळवतो इथे गणेश डांगरे. मानकिवली संघ